हे असं पूर्ण मसाल्यामध्ये व्यवस्थित झालेले. तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. जसं तुम्ही बघू शकता, तर आज आम्ही आलेलो आहोत घनदाट जंगलामध्ये. आजची रेसिपी खूपच भारी आहे. अचानकच आम्हाला पाण्यामध्ये काय भेटलं आणि आम्ही कशाची भाजी बनवत आहोत ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या. भेटलेत राव. एक नंबर अंडे. तर आपण एक भाजी बनवणार. तर चला रेसिपीला सुरुवात करू. तर अशा प्रकारे अंडे उकडायला ठेवायचे गरम पाण्यामध्ये. तयारी जोरात आहे. साहिलने लाकडे आणलेले आहेत जमा करून चूल पेटवण्यासाठी. कारण आम्हाला या साईडला राईस ठेवायचे आणि त्या साईडला रस्सा भाजी बनवायची आहे. दोन चुली असल्या म्हणजे एक साईडला राईस, एक साईडला रस्सा भाजी. फायनली दुसरी चूल रेडी झालेली आहे. तांदूळ टाकतात. लाईट लावल्या मागले. पाणी लय शुद्ध आहे. चलम्याचं पाणी येते वरून. लय मोठा चलमा आहे वर. जमिनीमधून पाणी येते पुढून वरून. हा का? हा, धबधबा आहे तिथं पलीकडे. मोठा धबधबा आहे. धबधब्याला आम्ही तरी एका साईडला आपण राईस शिजायला ठेवलेले. बघा, आम्ही टमाटे शुद्ध पाण्यात धुवून घेतोय. तिथेच थांबतो की नाही? कांदा आहे का? कांदा मस्त काय कापणं झालेला आहे. आता एवढा मसाला लागतो याला. कांदे, टमाटे, हे काय मसाला सर्व. फक्त आता फोडणी टाकायचं राहिले. आता फोडणी टाकूया आपण. चला तर अंडे सोलून घ्यायचे. तेल म्हणजे जाळला ते पूर्ण लसूण पेस्ट, अद्रक लसूण पेस्ट छान असं फ्राय करून घ्यायचं. तेजपत्ता, कांदा मस्त असं फ्राय होऊ द्या. स्पेशल अंडा मसाला, पावडर त्याच्यात टाकतील सगळी. हल्दी पावडर, चिकन मसाला. हा, इकडे भात शिजत आहे. राईस. गणेश टमाटर टाक. मिक्स करा फटाफट. तर ह्याच्यात थोडंसं अंड्यातलं ते पिवळं असल्याला टाकायचं. एकदम मस्त होती, जाड होती. हा, या अशा प्रकारे मस्त असं व्यवस्थित बारीक करायचं सर्व. ह्या बघा कसला मस्त फ्राय होतोय. थोडं ह्याला 5 मिनिट असं फ्राय करायचं. मी आज पहिली वेळेस आलो आहे आज यांच्या संग रेसिपी बनवायला. पण आज एवढं भारी वाटतंय की मग सांगूच नका. आज मस्त जंगलात आलोय आम्ही मस्त की. शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. खूपच छान व्हिडिओ आहे आजचा. तर साहिल एक एक करून अंडे टाकायचे. अंडे मसाल्यामध्ये असे छान परतून घ्यायचे. जमणार नाही, तुम्ही हलवा आहे. प्लेट घेऊ आता पहिलं धरा. प्लेट घेतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे रेसिपी आपली रेडी झालेली आहे. तर गणेश, याच्यामध्ये अंडे कसे झाले दाखव. मसाल्यामध्ये हे झालेले हे बघा. अशा प्रकारे अंडा मसाला बनवत आहे आपण. तर साहिल पाणी टाक. हा, थोडासा पाणी टाकायचा. खूप नाही, थोडासा. तेवढंच घ्या. अशा प्रकारे पाणी टाकलेलं आहे आपण. एवढं आणि थोडं बघा टाटा नमक. आता या भाजीला उकळी आल्यानंतर त्यातला मसाला छान असा शिजल्यानंतर सुगंध वास येतो. कसं आता उकळी आल्यानंतर हा अंडा मसाला रेडी होईल. हे बघा तिकडे चालले तर त्याला सांगितलं तू कशाला फोन वाकडे सुटलं ना. किती छान केलेलं आहे जंगलामध्ये. ही वेळ झालेला आहे. आम्ही वरी मस्तपैकी पटांगणामध्ये बसून जेवण करणार आहे. आता हे आपण वरी पटांगणामध्ये घेऊन जेवण करू.
आणि टेस्ट सांगतो तुम्हाला कशी झाली ती. चला आता एक हे कोण उचलणार आहे? मी उचलणार आहे आता हे. तर आमच्याकडे पकडण्यासाठी काही नाही, तर आम्ही हे बघा ह्याचे पानं घ्यायचे, पाणी घ्यायचे, ह्याचे पाणी घे. हा हे काय पाणी तोडून कसं पाणी घेतो घे बघा. तोडून. खूप उशीर झालेला आहे आता, खूप उशीर झालेला आपल्याला. अंधार होत आहे, संध्याकाळचे 6 वाजले. लवकर लवकर म्हणून आम्ही निघायची इथून बघतोय. थोडा एरिया पण हे बघा पूर्ण भाजी झालेली आहे तयार. हा चल घे साहिल, पकड एकदम व्यवस्थित पकड आणि सांभाळून वर चल. साहिल पुढे घेते सगळं. हा खूपच मस्त आहे. अशा काय झाली हे बघा, असा भात घेतलेले. कसला आहे बघा सुगंध. बासमती. हे बघा हे अशा प्रकारे वास तर खूपच छान येते, सुगंध. तर चला मित्रांनो, तर मित्रांनो हे बघा एक नंबर टेस्ट झाली आहे, एकच नंबर टेस्ट, एकदम जबरदस्त, खूपच मस्त झालेला आहे. रेसिपी झालेली आहे, खूपच मस्त. असं सांगूच नका, आमच्या तोंडाला पाणी सुटत होतं, आता तुमच्या तोंडाला पाणी सुटेल एवढं चांगलं झालेलं आहे. गणेश एकच नंबर झाले बाबा अंडाकडी. तर मित्रांनो हे अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथंच थांबणार आहे. तर आपण परत येऊ नवीन व्हिडिओसोबत. तर चला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.